मी शिष्टमंडळ नाही, माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत, जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत, मला किमान 25 लोक तरी मी आतमध्ये घेऊन जाणार। मग तुम्ही नाही, मग त्याला घेऊन या बाहेर। शिष्टमंडळ आपण जाऊ शकतो ना। शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा ना, कशासाठी शिष्टमंडळ? काल साला अख्खे सगळे लोक आतमध्ये गेले तेव्हा तुम्ही त्याला विचारला प्रश्न? काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या, आपण विचारलं त्याला कधी? कोणी तक्रार नाही केली आपल्या। अरे मग तुम्हाला आज कोणी बोलवलंय? अरे आपण सगळे मी बोलवलंय? नाही ना, मग मी नाही बोलवलं ना तुम्हाला। तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा। मला इथे येण्याचा अधिकार आहे, मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे। तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये, तुम्ही आलात कशासाठी? आपल्याला आतमध्ये जाण्यामध्ये कोणी अडवणार नाही। मग मला शिष्टमंडळ आतमध्ये यांचे 2-4 प्रतिनिधी आपण जाऊ शकतो। 2-4 प्रतिनिधीने नाही होणार आहे। काल ऐका, काल ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना, तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं? त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय का? ते लोक मंत्रिमध्ये बसलेत म्हणून मग मला का आतमध्ये नाही सोडणार? आपल्याला आतमध्ये सोडणार, मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाहीये। मला किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार। नाही तर त्याला तुम्ही बाहेर बोला, मला नाही, मला त्यांचं तोंड बघायला जायचं पण नाहीये। त्यांना बोलवा बाहेर, त्यांना विचारतो इथे सगळ्यांच्या समोर काय प्रश्न विचारायचे ते। बघा, एक तुम्हाला मी सांगतो, हे मला माहित नाही, त्यांना बोलवा आतमध्ये, बाहेर बोलवा। मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही, त्यांना येऊ देत बाहेर। मग त्यांना बाहेर काय सांगायचंय ना, ते मी सांगतो काय सांगायचंय ते। त्यांना बोलवा, एक तर त्यांना बोलवा, नाही तर मला आतमध्ये पाठवा। तोपर्यंत जर आपले लोक नाही, बिलकुल नाही। कशासाठी बाहेर राहणार? ह्या यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय? यांच्या मर्जीप्रमाणे चालणार? अजिबात त्याच्या मर्जीप्रमाणे मग अधिकार आहे, बरोबर। असा रस्ता अडवता, रस्ता कोणाचा रस्ता अडवलेला आहे मी? असता त्या लोकांनी आमचे सगळे रस्ते अडवले। तुम्ही बोलणं, मी बोलतोय ना। आता गेट बंद केले।